नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। DVT कडून जी काही 1457 जागेसाठी ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे, त्या रिगार्डिंग न्यायालयाकडून आज जो काही भरती प्रोसेसवरती स्टे देण्यात आलेला होता किंवा ज्या ऑर्डर्स थांबविण्यात आलेल्या होत्या त्या संदर्भात न्यायालयाचा आज निकाल या ठिकाणी लागणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी जी अपडेट आलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर 15/3/2024 ची जी हिअरिंग्स होती त्या ओरल ऑर्डरनुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नेक्स्ट डेट जी आपल्याला देण्यात आलेली होती आणि ज्या रेस्पॉन्डेंट अथॉरिटीज होत्या आणि जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्या दोन्ही आर्ग्युमेंट्स या ठिकाणी निकाली लावण्यात आलेल्या होत्या आणि जो निकाल होता न्यायालयाचा, जो सुप्रीम कोर्टचा जो निकाल होता तो रिझर्व करण्यात आलेला होता फॉर ऑर्डरसाठी। ठीक आहे, ज्या काही ऑर्डर्स होत्या, नियुक्ती होत्या त्या संदर्भात या ठिकाणी निकाल जजेसनी राखून ठेवलेलं होतं। 12th+ डिग्रीचे जे कॅन्डिडेट होते अशांचा जो काही वाद होता, 12th+ डिग्री कॅन्डिडेटच्या अनुषंगाने जो काही केस संदर्भात वाद होता तो आज निकाली लागणार आहे। ठीक आहे, सो पहा या ठिकाणी देण्यात आलेला आहे ओरल ऑर्डर 3/4/2024 नुसार। पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं केस नंबर देण्यात आलेला आहे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंच औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मॅटच्या या अधिकृत संकेतस्थळावरती जर तुम्ही व्हिजिट केला तर तुम्हाला ही PDF भेटेल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 10। ठीक आहे, 10/5/2024 10 मे 2024 रोजी, आजच्या रोजी ठीक आहे, आपले जे काही जज होते हॉनरेबल जस्टिस श्री PR बोरा, व्हाईस चेअरमॅन अँड हॉनरेबल श्री विनय कारगावकर हे मेंबर आहेत। तर त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, केस नंबर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। आपली जी केस फाईल झालेली होती तो नंबर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता OA 145/2024 विथ MA 8724 विथ जो काही कॅविट नंबर आहे 4323। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो केस दाखल झालेली होती तो या ठिकाणी जर आपण पाहिलं ॲडव्होकेट अजय S देशपांडे आणि या ठिकाणी केसच्या जे काही रेस्पॉन्डेंट अथॉरिटीज आहेत किंवा ज्यांनी फाईल केले आहेत ते जे अधिकृत वकील आहेत त्या याचं या ठिकाणी नाव उल्लेख करण्यात आलेला आहे। ठीक आहे, ॲडव्होकेट संघर्ष हे नाव तुम्ही ऐकून असाल। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे। ठीक आहे, सो काय आहे मॅटर, तर सिलेक्शन प्रोसेस संदर्भात या ठिकाणी जो निर्णय आहे तो न्यायालयाकडून देण्यात येणार आहे। पाहू शकता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस फॉर डिरेक्शन श्री संजीव B देशपांडे, सिनियर काउन्सिल फॉर द रेस्पॉन्डेंट अथॉरिटी। अर्थात हे कोण आहेत तर DVT कडून सिनियर रेस्पॉन्डेंट अथॉरिटी आहेत। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे रिगार्डिंग जे काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे 1457 जागेसाठी ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 12th+ डिग्री होल्डर्सचे कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्या नियुक्तीकरिता किंवा जो काही एज्युकेशनल क्रायटेरिया देण्यात आलेला होता त्या संदर्भात या ठिकाणी ही अपडेट येणार आहे की योग्य आहे, जी 12+ डिग्रीवाल्यांचे जे काही नियुक्ती आहे त्यांना देणे योग्य आहे की नाही हे आपण या अपडेटमध्ये जो काही निर्णय येईल न्यायालयाकडून त्यामध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, सो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये 11 तारखेपासून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 11 तारखेपासून ते थेट 9 जूनपर्यंत न्यायालयाची सुट्टी आहेत। ठीक आहे, न्यायालयीन सुट्ट्या आहेत, त्यामुळे आज पहा या ठिकाणी 10 मे आहे। ठीक आहे, 10 मे म्हणजे त्या सुट्ट्यांच्या अगोदरच या ठिकाणी जो निकाल आहे पेंडिंगमधला तो या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत आणि डेटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे 10 मे, म्हणजे आजच्या रोजी या ठिकाणी संध्याकाळपर्यंत रिझल्ट जो आहे तो DVT जे ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टरचा आहे न्यायालयाकडून तो येणार आहे। ठीक आहे, सो जशी अपडेट येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे। सो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन, धन्यवाद।